एका बोटीवर, एका महान ऋषीमुळे आणि एका अशा मुलीमुळे जिला माशांचा तीव्र वास यायचा. ही गोष्ट आहे मत्स्यगंधा आणि ऋषी पराशर यांची. यमुना नदीच्या काठी एक तरुण मुलगी होती, मत्स्यगंधा. ती एका कोळ्याची मुलगी होती. तिचं काम होतं लोकांना बोटीतून नदी पार करून देणं. पण तिची एक अडचण होती. तिच्या शरीराला माशांचा तीव्र वास यायचा, म्हणून तिचं नाव होतं मत्स्यगंधा. एक दिवस तिच्या बोटीत एक प्रवासी बसला. ते साधेसुधे प्रवासी नव्हते, ते होते महान महर्षी पराशर, तपस्येने तळपणारे ज्ञानाचे महासागर. बोट नदीच्या मधोमध आली आणि अचानक ऋषी पराशर त्या साध्या मुलीकडे पाहून मोहित झाले. हे नियतीनेच ठरवले होते, कारण एका महान आत्म्याला जन्माला यायचं होतं. ऋषी पराशरनी मत्स्यगंधेकडे एक अजब मागणी केली. देवी, मला तुझ्यापासून एका पुत्राची प्राप्ती करायची आहे. मत्स्यगंधा हादरली, ती घाबरली. ती म्हणाली, मुनिवर, हे अशक्य आहे. मी एक साधी कोळीण, तुम्ही एक महान ब्राह्मण ऋषी, हा अधर्म होईल. शिवाय ती म्हणाली, आपण नदीच्या मधोमध आहोत. या बोटीवर दिवसा ढवळ्या सगळे आपल्याला पाहतील. आणि मग तिने तिचं सर्वात मोठं सत्य सांगितलं. ऋषी, माझ्या शरीराला माशांचा भयंकर वास येतोय. तुम्ही माझ्या जवळ कसे येऊ शकता? एक क्षण शांतता. महर्षी पराशर फक्त हसले. त्यांनी आपल्या तपश्चर्येची शक्ती वापरायला सुरुवात केली. पहिली अडचण, लोक पाहतील. ऋषींनी एका क्षणात आपल्या योगशक्तीने नदीवर एक दाट धुके निर्माण केले. फॉग इतका दाट की जणू काही बोटीभोवती एक वेगळं बेटच तयार झालं. आता त्यांना कोणीही पाहू शकत नव्हतं. दुसरी अडचण, तिचा माशांचा वास. पराशर ऋषींनी तिला एक वरदान दिलं. आजपासून तुझ्या शरीराचा हा माशांचा वास नाहीसा होईल आणि त्या जागी एक दिव्य सुगंध येईल. एक असा सुगंध जो 1 योजन म्हणजे मैलोन मैल दूरपर्यंत पसरेल. एका क्षणात मत्स्यगंधाच्या शरीराचा दुर्गंध गेला आणि ती सुगंधी झाली. तिचं नाव बदललं. ती मत्स्यगंधा म्हणजे माशांचा वास वरून योजनगंधा म्हणजे योजनांपर्यंत सुगंध झाली. तिलाच आपण पुढे सत्यवती म्हणून ओळखतो. तिसरी अडचण, लोक काय म्हणतील. ऋषींनी वचन दिलं, आपल्या पुत्राचा जन्म आजच, याच क्षणी, याच बेटावर होईल आणि पुत्रजन्मानंतर तुझं कौमार्य म्हणजे वर्जिनिटी अबाधित राहील. आणि मग त्या पवित्र संगीतानंतर त्या नदीच्या मधोमध त्या धुक्याच्या बेटावर एका पुत्राचा जन्म झाला. हा पुत्र सामान्य नव्हता, तो जन्मतःच मोठा झाला. त्याने आपल्या आईला वंदन केलं आणि म्हणाला, आई, मी तपस्येसाठी वनात जातो, पण मी वचन देतो, जेव्हा कधी तुला माझी गरज पडेल, फक्त माझं स्मरण कर, मी त्याच क्षणी तुझ्यासमोर हजर होईन. हा मुलगा जो एका बेटावर जन्माला आला, ज्याचा रंग सावळा होता, कृष्ण, द्वैपायन, हाच मुलगा पुढे जाऊन महर्षी वेदव्यास म्हणून ओळखला गेला. होय, तेच वेदव्यास ज्यांनी 4 वेदांची विभागणी केली, ज्यांनी 18 पुराण लिहिली आणि ज्यांनी हे संपूर्ण महाभारत लिहिलं.